तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. तुझ्या कानाला काय झालंय? तुझ्या कानाला काय झालंय? काय? तुझ्या कानाला काय झालंय? हळू बोल ना. एवढ्या जोरात कानात अगं कानाला काही झालं नाही माझ्या. म्हणजे मी काय झालं माहितीये का, माझा मित्र आहे ना, त्याला वाचता येत नाही. त्याला त्याच्या बायकोचं पत्र आलं तर मी त्याला ते वाचून दाखवत होतो. ते राहू दे, तू कानात हे बोळे का घातलेस? अगं तसं नाही, तर त्याच्या बायकोने त्याला लिहिलेलं पत्र मी ऐकू नये असं त्याला वाटत होतं. शी. शी काय? तसं काही नव्हतं त्याच्यात. म्हणजे तू ऐकलं? जाऊ द्या, ह्याच्या नादी लागले ना तर वेळ लागेल मला. आपण पुढच्या नृत्याकडे वळूया. ते सादर करतायत आर्यन निर्मित ग्रुप सांगलीहून. आणि त्यांनी मागच्या फेरीमध्ये माझं आवडतं कोळी नृत्य सादर केलेलं होतं. आठवलं नाही? चला एक झलक बघूया. आणि आज ते सादर करणार आहेत राजस्थानी बंजारा नृत्य. बंजारा ही एक भटकी जमात आहे. जत्रेत, मेळ्यात किंवा दारोदारी जाऊन हा नृत्य प्रकार सादर केला जातो. आणि विशेष म्हणजे हे नृत्य सादर करून येणाऱ्या उत्पन्नावर ते आपली उपजीविका करतात. हा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे आणि याच्यामध्ये सारंगी हे तंतुवाद्य वापरलं जातं. मुलं मुली एकत्र येऊन हे नृत्य सादर करतात. मेले मेले जारे, मेले मेले जारे. अरे मेल्या, मेले में ले जा रे साजना. असं होतंय. मला काय वाटलं, पुरे पुरे. आर्यन निर्मित ग्रुप सांगली सादर करतायत राजस्थानी बंजारा. मेला में
वा 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 वा, क्या बात आहे. असं जर कोणी मला सांगितलं तर मी खरंच मेळ्यामध्ये घेऊन जाईल. मस्त झालं नाही नृत्य? तुझ्या प्रतिक्रिया कोण विचारते नाही? आपण सरांना विचारूया. सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? नृत्य तुम्ही छान केलं, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. कोरिओग्राफी पण चांगली, मला आवडली. पण तुम्ही राजस्थानी बंजारा नाव दिलं आहे आणि तुम्ही मेळ्याचं गाणं वापरलं आहे. राजस्थानीतले बंजारा लोक असतात ते प्रत्येक गावामध्ये जात असतात बैलगाडीमधून आणि ते तिथे परफॉर्म करत असतात. पण कसं असतं की काही काही विलेजेसमध्ये असं असतं की मेला वगैरे पण असतो आणि त्याच्यामध्ये मग त्यांना ऑर्नामेंट्स वगैरे घ्यायचे असतात, नवीन नवीन वस्तू घ्यायच्या असतात ना, मग त्यामुळे ते मेल्यामध्ये जातात आणि ते आपल्या मग जे आपला जो साथीदार आहे त्याला सांगतात की मला तिकडे घेऊन जा आणि मला तिथल्या वस्तू दे. दुसरी गोष्ट पितळी वापरली, आपली थाळी वापरली ती नाही आहे त्याच्यामध्ये. आम्ही माहिती मिळवली होती ना, त्याच्यामध्ये बंजारा लोक थोडी म्हणजे सगळे काय डेअरिंग परफॉर्म स्टंट करत असतात ना, कसरती करणारे असतात. मग त्याच्यामध्ये आम्ही त्या परात आणि हे वापरलं, कमान वगैरे वापरली. ठीक आहे, नृत्य चांगलं. दीदी, आपली काय प्रतिक्रिया आहे? मुलं नाचतात चांगले, हा एक प्रकार आहे जो चांगला आहे. पण एकच विचारायचं आहे, मुलींचे हे जे कपडे बरोबर आहेत का? फोटो करून घेतलेले आहेत आम्ही. आता तुम्ही जे घेतलं ते काय आहे? सारंगी. सारंगी नाही, त्याला रावण हत्ता म्हणतात. ऐकून घ्या, शिकून घ्या, मी शिकवायला बसले. तुम्ही जी दामणी घातली ही गुजरातची आहे, राजस्थानची नाही आहे. आणि हे तुम्ही जे ज्या पद्धतीने बांधलंय ती पद्धत चूक आहे. ही एक जात आहे, कम्युनिटी. हा कम्युनिटी डान्स आहे. याला पारंपरिक जरी असला तरी हा कम्युनिटी डान्स आहे. तेव्हा याच्यामध्ये मूळ तुमचे जे चुकलं, हातात अर्ध्या बलैया घातल्या आहेत तुम्ही. चांदीचे कडे नसतात, हासळी असते. हासळी म्हणजे सरी, मराठीत जिला सरी म्हणतात. हे तुम्ही जे कपडे घातलेत हे अगदी अतिशय नवीन पद्धतीचे कपडे आहेत. असे कपडे नसतात बाळा. थोडंसं शिका प्लीज. नेक्स्ट टाइम जरूर ट्राय करू. ओके, थँक्यू.